तर हॅलो गाईज, बघा दीदीचा मेकअप असा चालू आहे. अजून मेकअप करायचा आहे, बाकीच्या गोष्टी सगळ्या घातल्याय. आणि इकडून उभी राहा अशी. आणि हे बघा सगळे बेडशीट वगैरे काढले, सगळे कपडे असे पडलेले आहेत. कारण आहे ना हे पुढे. आणि बघा आपली दीदी कशी दिसतीये. अजून तिचा पूर्ण मेकअप फुल फायनल लुक व्हायचा आहे. फायनल लुक झाला ना. कशी साडी नेसवली बघा मी. खूप अशी छान एकदम हटके साडी घातलेली आहे. जशी तुम्ही युट्यूबला बघता ना त्याच्यापेक्षा खूप वेगळी आहे. म्हणजे स्टेप तशीच आहे पण एकदम कम्फर्टेबल आहे. तिला डान्स वगैरे खूप छान करता येईल अशी नेसलेली मी. तर बघा कशी दिसते दीदी आपली. म्हणजे कुठंच असं नाही का असं वाटणार नाही की ती साडी हे होईल. आणि जशी काय आपण बाहेर पार्लर मध्ये घालून आलेलो अशी आहे. आणि हे बघा काय भारी दिसतंय. हे गळ्यातलं आपण जे मिशोवरून घेतलं ते. तर हे बघा खूप असं छान असं आपलं जे आहे ना मिशोवरून घेतलेलं पार्सल आहे. आणि खूप छान दिसतंय. जर कोणाला हवा असलं तर नक्की सांगा. कर बरं त्याला दीदी नीट. हे असं आहे. त्याला आता ना ह्याला पण मी ना एकदम असं व्यवस्थित परफेक्ट फिट करून देणार की जे ती डान्स करताना ना निघणार नाही वरती बघ. आणि हे बघा हे गळ्यातलं आहे. आणि मेन म्हणजे ना की फोन पेक्षा आहे ना असली खूप छान दिसतं. कारण व्हिडिओ मध्ये एवढे कॅप्चर होत नाही. इतकी सुंदर दिसते दीदी माझी ओरिजिनल मध्ये. एकदम साधी सिंपल पण बघा किती छान आहे. आणि बांगड्या बघू दे. आणि हे बघा ह्या खूप अशा मस्त लाखाच्या बांगड्या घेतलेल्या मी तिला. आणि जवळजवळ 250-300 रुपयाच्या बांगड्या ह्या. उड्या मारायचं काही नाही राहू दे. छान वाटत काही नाही फुटत. आणि दीदीचे थोडेसे केस आहे ना मी स्ट्रेट केले. एवढे नाही तिचे केसच तसे आहे ना. तर म्हटलं बरे. आता मी मेकअप करते ना. तुझा डान्स वगैरे पण दाखवू कसा दिसतो कसा नाही. आणि दीदी एकच नंबर डान्स करते. खूप छान डान्स करते. ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि तू व्लॉग कंटिन्यू बघत राहा. कारण आम्हाला व्लॉग आधी शूट करायचं माझ्या डोक्यातच राहिलं नाही तर सगळं स्टेप बाय स्टेप. आणि एक दिवस मी साडी कशी नेसवली ते सुद्धा तुम्हाला ट्राय करून दाखवेन. मला दाजी परवानगी देणार नाही. कारण त्यांना असं साडी वगैरे नेसताना दाखवलेलं आवडत नाही. म्हणून मग ते नाही दाखवू शकत मी. पण जर दाजी हो म्हटले तर दाखवीन मग. कारण दीदीला असं घालून दाखवावं लागेल ना मला. आणि तुला कसं वाटते दीदी. कसं फिलिंग होते. भारी दिसते मला. मला आवडत नाही पण आज आवडते. तिला मी दीदीला काय म्हणत असे स्वतःला कधी कमी समजायचं नाही. जसं आपल्याला देवाने घडवले ना तसं आपल्याला सुंदर स्वच्छ मानायचं असतं. जसं दिलंय तसं. देवाने एवढं वेळ काढून काही कोण आपल्याला दिलेलं असतं ना. हे मनुष्य जन्म मिळणं हेच खूप मोठं भाग्य असतं. कळलं का. आता उशीर होतोय. लवकर मेकअप करते. आणि मागून बघू दे. मागून मागची साईड दाखवते. हे बघा खूप अशी छान. हे बघा हे जे पिनांचे प्लेट आहे ना खूप असे छान आलेले आहेत. आता ती जर इकडून इकडे होती त्याच्यामुळे तशी दिसत आहेत. पण खूप छान दिसते. आवडतो. हे बघा माझा मेकअपचा पसारा. बघा हा मेकअपचा पिटारा आहे. खूप महागाचा आहे. खूप पैसे सासून घेतलेले मी हे सगळं सामान. कारण लय पैसे लागतात या सगळ्या गोष्टींना. हा काढ. चालू आहे व्हिडिओ. दाजी मला म्हणतात का मटेरियल म्हणत जा सामान म्हणू नको. आपली मराठी भाषा जशी असते अर्थाचा गैरअर्थ होतो. तर हे बघा एवढं सगळं मी तुम्हाला सांगितले हे सगळं. आणि मेकअपचे प्रोडक्ट जे आहे ना कुठून मागते दिले मी नायकावरून. कारण तिथं कसे सगळे. अरे थांबाळा ते नाही लावायचं. हा प्रायमर लावते दीदी आधी. पटापटा डॉट डॉट करायचं असं स्टेप करायचं सगळी कपाळाला. गळ्याला पण थोडस कर. कारण मेकअप आता गळ्याला तर मी एवढं करणार नाही. आपला साधा सिंपल मेकअप असतो. तिला मेकअपची जास्त बिना मेकअपची छान दिसते ती. उलट मेकअप केल्यानं लई मग प्रोफेशनल लुक येत नाही. कारण आपण त्या पार्लरवाल्यांसारखा मेकअप नाही करू शकत ना. आणि आपल्या व्लॉग मध्ये खूप असे काही छान छान गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहे. पण काय होतंय आम्हाला सध्या वेळ मिळत नाही. इतकं कामाचा व्याप आहे की बस. नाही तर तुम्हाला खूप अशी छान छान व्लॉग मी घेऊन येईन. आणि खूप सारे कंटेंट माझ्याकडं. खूप साऱ्या गोष्टी शेअर करायला. थांबा ते नाही लावायचं आधी ना ते हे लाव. ते हा हे ते नाही कॉम्पॅक्ट पावडर नंतर लावायचं असतं. पावडर नाही ते नाही ते हा ते कन्सिलर लावायचं. मग सांगायचं ना कन्सिलर आहे मम्मी ते.
माहिती. आता तुला जो शेड आवडेल तुला त्यातला कन्सिलर जिथं जिथं आपल्याला असं ब्लॅक दिसतं ना तिथं सगळीकडे असं द्यायचं डॉट ठेवून. आणि आता आम्ही ही मेकअपची जी स्टेप करतो ती करायची का सांगा. हा असं जादा लाव ना थोडंसं. हा असं असं फिरवायचं. तसं नाही, असं असंच करायचं. डॉट असं टॅप करायचं. आणि मी दीदीला मेकअप शिकवते इकडून. ते नंतर ते आधी मी सगळीकडे लावून घेते नाकाच्या शेंड्याला. आणि ही अशी पिंपल्स आहे ना सारखी फोडत असते. कपाळाला इथं जिथं पिंपल्स आहे तिथं पण लाव. मग ते काय होत्यात हाईड होत्यात. दिसत नाही. बस एवढं नसतं लावायचं ते. गोऱ्या रंगाजवळ काही नसतं. रंग देवाने 2च दिलेले. मनाने चांगलं दिसलं लय झालं. मन चांगलं पाहिजे. दिसणार काय नसतं. चांगलं मन तुला काय घ्यायचंय नको हे करू. आवड पटापट असं टॅप कर पटपट असंच कर. हेच भारी दिसतंय. फक्त कन्सिलरच नाही थोडस फाउंडेशन नाही. बेबी क्रीम आणि फाउंडेशन 2 मिक्स कर. एकच लावू नको. ते फाउंडेशन काय होतं. थांबी ना 1च मिनिट फ्रेंड. तुम्हाला ना इला मी एक स्पंज आहे ना शोधून देते. तर हे बघा असं ते आम्ही ब्लेंड केले. आता ते हे बघा गाईज हे जे आहे ना तर हे फाउंडेशन आणि ही बीबी क्रीम आहे ना हे दोन्ही मिक्स केलंय. दीदी दाखव हात बाळा. हे बघा चल चांगलं मिक्स कर. त्याला कर मिक्स. चांगलं असं एक जीव कर. लय पांगू नको सगळ्या हातालाच पसरव. आता आपलं हाय घरगुती मेकअप आहे तर कसं करतोय सांगा. आता हे बघा स्प्रे चांगलं सेट झालाय. चेहरा बघा असं व्हाईट दिसायला लागले. आणि व्हिडिओ पेक्षा असली छान दिसते. लाव सगळी डॉट देऊन लाव. लाव पटापटा. दे पटापटा. कपाळ गाळाला. दीदीला मेकअप शिकवते मी. स्पंज घे. वल्ला करून आणलाय मी. इतक्यात ब्लेंड होतं. भारीचं ब्लेंड. अगं ते बाबा आहेत ना IIT वाले बाबा कुंभमेळ्यामध्ये ते अशाच मध्ये बोलता मध्येच हसतात. पण छान वाटतं त्यांचं हसलं ऐकलंय का. पण त्यांची एकच गोष्ट आवडत नाही मला. ते आई वडिलांविषयी त्यांच्या मनात राग नाही पाहिजे. आई वडील कसे असू खूप मेहनत करतात जीव. थोडेफार मूल चालूच असे प्रत्येकाच्या घरात वाद आहे का नाही. हॅलो गाईज आतीला मी एवढं ब्लेंड करून देते मग बोलते. तर हे बघा हे असं फाउंडेशन लावलेलं आहे. हे बघा भूत नाही दिसत. एकदम छान दिसते. याच्यात कॅमेऱ्यात तसं वाटतंय. अशी इकडे उजेड आहे ना फोन मध्ये. इकडे नाही अशी. हे बघा किती छान दिसते. अजिबात एक्स्ट्रा मेकअप एक्स्ट्रा लावलेलं नाही दिसत. आता हे लावणार ते नाही लावायचं. आता थांब त्याचे पुन्हा स्प्रे मारायचं. थांब स्प्रे मारते. मग ते स्प्रे मारला ना ते सेट होतं. कवर मेकअपला लुक येतो छान वाटतो. तो स्प्रे घेतला कशासाठी. तोंड बंद करा आता. हे बघा असं. बस दचकल्यावर होती दीदीला. एवढी कशी घाबरती काय माहिती. होते त्याला सेट. फॅन कर तोंड कर. फॅनचा स्पीड वाढू जा. बघा फॅनचा स्पीड. डोळे उघड ना. थांब भारीतला एकदम. आणि तुम्हाला मी ना स्प्रे पण दाखवते. हे बघा
मग हे लावायचं ना. हा जो स्प्रे आहे ना स्विस ब्युटीचा हा आहे. हे लावायचं ना मग आता. हा कॉम्पॅक्ट पावडर लावायची आता. ती नाही रे बाळा, ही भारी नाही ना, ही कॉम्पॅक्ट पावडर लाव ना. ती नको, ही लावायची. पॉन्ड्स पावडर का? बरं ठीक आहे. तर ही बघा ही पॉन्ड्स पावडर आहे. थांब तिथे दाखवून एक सेकंड. ही बघा ही अशी पॉन्ड्स पावडर आहे, ही घेतलेली मी. थांब सेट होऊ दे ना चेहऱ्याला. नाही ग ओरिजिनल काहीच बुरकं दिसत नाही. मला वाटतं कॉम्पॅक्टच लाव दे. ती नको लाव. तिनं लय ती पावडर कशी असते फक्त आपण साधी लावतो तशी असते. त्याला हे होतं ना लावायला स्पंज. नको घेऊ ती हातानेच लाव. ब्रश होता ना आपल्याकडं. इतके सारे ब्रश घेतलेले आहे मी. कुठे गेले काय माहिती. त्याच्यात असं कसं त्याच्यात. हे बघा काही सगळे ब्रश वगैरे सगळं घेतलेलं आहे मी. पण मुलीला शिकायला आवड लागते असं आहे. आवडत नाही का भूत. पाटापाटा फिरवायचं. ब्रश त्यासाठीच असतो ते चांगलं व्यवस्थित. आणि आता याच्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट फायनल लुक दाखवेन. आता हे सगळं झालेलं आहे. आता थोडं स्प्रे मारणार मी त्याच्यावर आणि ना डायरेक्ट मग आय लायनर आय शॅडो वगैरे का ना ते नाही दाखवणार. आता पैसे दाखव. हे बघा असे डोळे वगैरे आहेत. आणि आता हा असं जसं वेळ होईल तसं तो मेकअप का होईल उठून दिसन. आता केसांची स्टाईल बनवायची हेअरस्टाईल. मग झालं. कसं गाणं तुला डान्स एक स्टेप करून दाखवू का? स्टार्टिंगची ते गाणं नाही का? ते नाही का हे तुझे मेन पुढे आले ते. माझी स्टाईल. आमचं झाडू बघा कसं दिसतंय. कुठे मम्मी नेल पेंट. बघा हॅलो गाईज किती सुंदर अशा बांगड्या घेतल्या. आणि ह्या ज्या बांगड्या आहेत त्या 450 रुपयाच्या मी घेतलेल्या आहेत दीदीसाठी. आणि बघा किती छान दिसतात. तिला मी म्हटलं ह्या घाल. आणि त्या दुसऱ्या आहेत त्या लाखाच्या बांगड्या आहेत त्या 350 रुपयाच्या का काय आहे. तर अशा भारी बांगड्या घेतलेल्या मी. काय भारी दिसत बांगड्या. व्हिडिओ काढतो. तिने यायचं ना व्हिडिओ काढून घेतला असेल. चल आता मला खूप काढले घालायचे. फुल पावडर लावायची. तुला हक्क आहे का? पावडर काहीच लावू नको. मी तुला नंतर लावून देणार. नाही ना दिसतं का गं व्हिडिओ बघ काय सुंदर दिसत.